तर इथे मी 2 फ्रेश मुळे घेतलेले आहे। आता मुळा वेगळा आणि पालेभाजी वेगळी करून घ्यायची। मुळा न खाणारे देखील आवडीने ही पालेभाजी खातील। माही जुनी किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे पालेभाजी अशी तोडून घ्यायची आणि पालेभाजीला असं स्वच्छ करून घ्यायचं, पाण्यानं धुवून घ्यायचं आणि चांगलं सुरीनं असं कट करून घ्यायचं। बारीक कट केल्यानंतर त्यामध्ये 2 लाल मिरच्या आणि 1 कांदा घालून घ्यायचा आहे। त्यात थोडंसं जिरं घालायचं आणि कांदा मिरची परतून घ्यायची। अगदी चमचाभर तेलामध्येच ही भाजी तयार होते। तेल खूप कमी लागते आणि चवीला तर अप्रतिम लागते। ही भाजी आपल्याला लोखंडी तव्यावर किंवा कढईतच करायची आहे। मसाले घालून घेतले, भाजी घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं। ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर देखील खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा।